इकडे मुंबई खड्डेमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या पालिका आणि राज्य सरकारनं मुंबईच्या एंट्री पॉइंटकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे। कारण याच पार्श्वभूमीवरती ऐरोली टोल नाक्याहून पूर्व द्रुतगती मार्गाकडे येणाऱ्या मार्गाची सध्या अक्षरशः चाळण झालेली आहे। तसंच वाहन चालक देखील मोठ्या प्रमाणावरती त्रस्त असल्यानं आता प्रशासनाच्या विरोधामध्ये नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मुंबई खड्डेमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचं खरंच इथं लक्ष देण्याची गरज आहे। मी सध्या उपस्थित आहे ते ऐरोली टोल नाक्याजवळ। ऐरोली टोल नाक्याहून जो रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गाकडे बाहेर पडतो त्या संपूर्ण पॅचवरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आपण बघू शकतोय की मोठमोठे खड्डे इथं पडलेले आहेत, ज्याचा परिणाम इथं वाहतुकीवर होतोय। गाड्यांना इथं खूप सावधानीनं जावं लागतंय आणि ही केवळ या पॅचची नाही तर या संपूर्ण ऐरोली टोल ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारनं या खास करून भागाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे। कारण की आपण बघू शकतोय की रस्त्याच्या मधोमध पडलेले हे मोठे खड्डे वाहतुकीत खूप मोठा अडथळा ठरत आहेत आणि आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर जर हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाहीत तर त्याचा प्रवाशांना आणि गणेश भक्तांनाही खूप मोठा त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। कॅमेरामन अनिल संगारे साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।